आणि मोठी बातमी या क्षणाची मवियातून येते आहे। मवियाचा आता विधान परिषदेसाठी फॉर्म्युला ठरलाय। आपण पाहूया या संदर्भातली मोठी बातमी। मवियाचा हा फॉर्म्युला कसा ठरलेला आहे तर काँग्रेसकडे 7 किंवा 8 जागा, शिवसेना 5 ते 6 जागा लढेल अशी माहिती सूत्रांकडून कळते आणि राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि 2च दिवसात या संदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे। तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे गणित कसं असणार आहे, हा फॉर्म्युला मवियाचा नेमका कसा असणार आहे ते आता पुढे येत आहे। 7 किंवा 8 जागा काँग्रेसकडे जातील, 5 किंवा 6 जागा शिवसेनेला जातील आणि राष्ट्रवादीकडे 3 ते 4 जागा येतील। अशा प्रकारे हा फॉर्म्युला ठरणार असल्याचं कळतंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, मवियाची काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली, अंतिम या संदर्भातला निर्णय अजून होणं बाकी आहे, मात्र फॉर्म्युला कसा असेल हे आता पुढे येत आहे। काय नेमके या संदर्भातले तपशील? अनुपमा, आज पहिल्यांदाच महाविकास आघाडीची बैठक ही विधान परिषद निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं आणि जागा वाटपाच्या दृष्टीनं झालेली आहे। आणि या प्राथमिक चर्चेमध्ये साधारणतः फॉर्म्युला हा ठरलेला आहे की एकूण 17 जागांपैकी साधारणतः 7 ते 8 जागा या काँग्रेस लढवणार आहे, 5 ते 6 जागा शिवसेना युबीटी लढवणार आहे आणि 3 ते 4 जागा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लढवणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतलं हे जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो साधारणतः असा असू शकतो, एखादी जागा इकडे तिकडे होऊ शकते, परंतु जी ताकद प्रत्येक पक्षाची असणार आहे त्यानुसार या जागांचं वाटप झालेलं पाहायला मिळते। परंतु कोण कुठल्या जागेवर लढणार आहे हे साधारणतः 2-3 दिवसामध्ये समजेल आणि 29 तारखेला पुन्हा एकदा महाविकास आघाडीतल्या नेत्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल की कोण कुठल्या जागा लढवणार आहे आणि नेमक्या किती जागा कोण लढेल। परंतु हा साधारणतः प्राथमिक पहिला फॉर्म्युला जो आहे तो साधारणतः असा समोर आलेला पाहायला मिळतो। ठीक, निश्चितच ते जास्त इंटरेस्टिंग असणार आहे की कुठल्या जागा नेमक्या कोणाकडे जाणार। कृष्णात, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।